नमस्कार। आजच्या व्हिडिओत आपण विद्यार्थ्यांना किंवा आपल्या पाल्याला जेव्हा आपण लेखन शिकवत असतो तेव्हा त्याला पुन्हा पुन्हा सराव द्यावा लागतो। हा सराव थोडा रंजक करता येईल या दृष्टिकोनातून आजचे शैक्षणिक साहित्य आहे। यासाठी मी इथे जुने कार्ड घेतलेले आहेत, जे विजिटिंग कार्ड म्हणून आपल्याला मिळत असतात। ते आपण टाकून देत असतो, परंतु आपण त्याचं संकलन करून ठेवलं तर शैक्षणिक साहित्य म्हणून त्याचा छान उपयोग होऊ शकतो। मराठी भाषेतील अक्षरे, इंग्रजी भाषेतील अक्षरे, कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स किंवा गणितातील संख्या, अंक याचेही लेखन करता येऊ शकतं। आता इथे आपण ह्या कार्डावर सेलो टेप चिटकवून घेत आहोत। रुंद आकाराची सेलो टेप सुद्धा बाजारात मिळते, परंतु ती आता माझ्याकडे उपलब्ध नसल्याने मी इथे दोनदा अशा पद्धतीने लावून घेणार आहे। आता आपण विद्यार्थ्यांना किंवा पाल्यांना लेखन करण्यासाठी देऊ शकतो। स्केच पेनने अशा पद्धतीने लिहिल्यावर कोरड्या कपड्याने पुसून घेता येते आणि पुन्हा त्यांना लेखन करण्यास देऊ शकतो। लेखनाच्या प्रारंभिक टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना किंवा पाल्यांना अशा पद्धतीने लेखन करायला दिल्यामुळे रंजकता तर येतेच, पुन्हा त्यांना आवडही निर्माण होते। मुलांना ह्या अशा कार्डांवर आवडीचं चित्र काढता येईल, वाकड्या तिकड्या रेषा काढता येतील किंवा त्यांना भरपूर सराव करता येईल। बाजारात टच अँड गो अशा प्रकारच्या अनेक वस्तू मिळत असतात, परंतु ते फार महागडे असते। अशा प्रकारे स्वस्तात मस्त शैक्षणिक साहित्य आपण तयार करू शकतो। धन्यवाद।